नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी दीपेश तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आजपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे आणि आजचा पांढरा रंग आहे। आमच्या भेंडखळ गावच्या श्री जरीमरी मंदिरामध्ये घटस्थापना झालेली आहे। सकाळीच पूजा झाली, घट बसले आणि मला जाता आलं नाही। त्याचं काहीतरी कारण आहे, कारण रात्री मी 3 वेळा उठलोय, 3 वेळा झोपलोय आणि त्याच्यामुळे माझं शेड्यूल थोडंसं बिघडलं। आता मी चाललोय मंदिरामध्ये आणि आजच्या आपल्या देव्यांची सजावट मीतने कशी केली आहे ती आपण व्हिडिओमध्ये बघूया। संध्याकाळी पण आमच्या गावात अगोदर सांगितल्याप्रमाणे 9 दिवसाचे 9 कार्यक्रम असतात, तर संध्याकाळी ते कार्यक्रम 8 वाजता सुरू होतात। बघूया, आपण मेडिकलमधून येऊन ते पण शूट करू आणि या 9 दिवसांमध्ये आपण नवरात्रीचा एकदम चांगला फील घेऊया। आता मी मंदिरात जातोय। सकाळी मीतने मला बोलवलं होतं पण जाता नाही आलं मला, आता जातोय। चला मंदिरात जाऊ। आमच्या देवारात आलोय मी, गावच्या भोईर कुटुंबाच्या, आणि लाईट गेली होती। जसं मी आतमध्ये पाऊल लागलाय ना, लाईट आली आणि मला एकदम भारी फील झाला एकदम। आणि मागे गाणी लागलीत, कॉपीराइट येऊ शकतोय म्हणून तुम्हाला डायरेक्ट मागची शूटिंग दाखवतो। मित्रांनो, मी आता आलेलो आहे आमच्या भेंडखळ गावच्या विठ्ठल मंदिरामध्ये आणि श्री अखंड हरिनाम सप्ताह आमचा जेव्हा असतो तेव्हा तर तुम्ही हा परिसर बघितला असेल आपल्या व्हिडिओमध्ये। इकडे रखुमाईला भरपूर वेण्या, साडी, पांढरे कपडे सगळे देवांना परिधान केलेत। छान वाटतं, एकदम प्रसन्न। आता मुख्य आपल्या मेन मंदिरात जाऊया, जरीमरी आईच्या। चला। देवीच्या मागे जो बॅनर दिसतोय तो ओळखीचा वाटतोय का तुम्हाला? हां, आपल्या गणपतीच्या मागे सुद्धा हाच बॅनर होता। पण काय झालं की आयत्या वेळेला आम्हाला सेलो टेप मिळाली नाही, मग त्याच्यामुळे आम्ही ते टेप वगैरे चिटकवून घेतलेत। ते विजिबल आहेत पण ठीक आहे, छान दिसतंय मागचं। आणि 9 दिवसासाठी हे बदलावं लागणार आहे आपल्याला। देवीचे घट इकडे सकाळी बसलेत आणि आता 9 दिवसांसाठी हे हलवायचे नसतात। एकदा घटस्थापना झाली की झाली, डायरेक्ट आपण दसऱ्याच्या दिवशी हे हलवतो।
कामावरून आलोय आणि डायरेक्ट मंदिरामध्ये आलो, कारण मला यायला उशीर झाला. 11 वाजले मला यायला, भिजलेलो पूर्ण. मी इतकडून सगळ्या व्हिडिओ घेतल्यात. आज आमच्या गावामध्ये बँजो वादन आणि संगीत खुर्ची या स्पर्धा होत्या. संगीत खुर्ची झाली काय रे? झाली संगीत खुर्ची झाली, पण शूट नाही घेतलं याचं, फक्त बँजो वादनचं शूट घेतलं आपण. माझ्यासोबत उमंग आहे, आपला भेंडकळचा आवाज आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये उमंग सूत्रसंचालक म्हणून काम करत असतो. तर उमंग, तुला आजचं डेकोरेशन कसं वाटलं, थोडं शॉर्टमध्ये आपल्याला सांग. नक्कीच आजचं डेकोरेशन अप्रतिम होता. आईंचा शृंगार अप्रतिम. आज शुभ्र पातळ नेसून आई सिंहासनाला बसली होती. आजची पहिली माला आहे. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि अप्रतिम शृंगार करण्याचं काम आपल्याच भेंडकल गावातील मित पाटील करत आहे. एक चांगलंच दायित्व मितने आज हाती घेतलं आहे. आईच्या आशीर्वादाने आज त्याने एक खऱ्या भेंडकल गावातील जरीमरी माऊली ही संबंध महाराष्ट्रामध्ये प्रख्यात करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं आहे. चांगल्या पद्धतीने देवीला सजवण्याचं नटवण्याचं काम मीत करतोय. तो आपल्या भेंडकल गावाची जरीमरी माऊली नाही, तर अगदी बाहेर गावी जाऊन मग मुलेकंड कोळीवाड्याची घरात जरीमरी माता आहे, ती देखील मातेचा शृंगार चांगल्या पद्धतीने करण्याचं काम केलंय. हे खऱ्या देवाने दिलेली खूप मोठी देणगी आहे आणि त्या देणगीचा तो चांगल्या पद्धतीने उपयोग करतोय आपल्या भेंडकल गावासाठी, आपल्या गावदेवीसाठी. त्याच गावदेवी मातेच्या आशीर्वादाने त्याच्या कार्यामध्ये तो अग्रेसर ठरावा आणि उत्तरोत्तर त्याची प्रगती व्हावी हीच माऊलींची प्रार्थना असेल. आणि आजचा शृंगार अप्रतिम होता देवीचा, अगदी मन भरून आलं. आजचा पहिलाच दिवस आहे आणि नवरूपे आपल्याला पाहायला मिळतील नवीन मीत पाटील यांच्या माध्यमातून. तर माझ्यासोबत तर मीत आहे. मीत काय बोलावं असं वाटेल तुला? काय नाही, एक देवाची देणगी म्हणून आपण बोलू शकतो, बाकी काही नाही. देवाची 9 दिवस निस्वार्थ सेवा करण्याचं जे भाग्य आहे ते मीतला लाभलंय आणि मीतच्या माध्यमातून आपल्याला देवीची 9 दिवसाची 9 रूपं बघायला मिळणार आहेत पुढच्या येत्या ब्लॉग्समध्ये. तर नक्की आपले ब्लॉग्स बघत राहा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मला वाटते भेंडकळ गाव सोडलं तर भेंडकळ गावच्या बाहेरचे लोक सुद्धा व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओवर चांगला प्रतिसाद देतात. तर बघत राहा. उद्याचा लुक तुम्हाला सकाळी 7 वाजता ठीक बघायला मिळणार आहे. येस 4 वाजता उठायचं आहे. ऑलरेडी 12:30 झालेले आहेत. जाऊया घरी, उठून यायचं आहे परत. सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आमच्या भेंडकळच्या जरीमरी आई मंदिराच्या पेजला नक्की व्हिजिट करा. त्याच्यावर तुम्हाला सगळे देवीचे अपडेट्स 9 दिवसाचे बघायला मिळतील. बघत राहा.